विनम्र अभिवादन करून आज वार्ड नंबर 118च्या बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर मंगलाताई जाधव यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमच्या सोबत असणारे विक्रोळी परिसरातील बहुजन समाज पार्टीचे दोन्ही युवा नेते हर्षवर्धन खांडेकर आणि प्रणित म्हात्रे मंगलाताईंच्या सोबत खांद्याला खांदा लावून मला वाटतं तिकीट घ्यायला तुम्ही सर्वजण आला होता त्या दिवशीपासून आजपर्यंत आणि 16 तारखेच्या विजयाचे फटाके फोडेपर्यंत जे सोबत राहणार आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना जय भीम. जय भीम. बहुजन समाज पार्टी आपल्या सर्वांना माहिती आहे की देशातली 3ऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे. मी पक्षाचा नेता आहे म्हणून सांगत नाही. निवडणूक आयोगानं जी आकडेवारी जाहीर केली मागच्या महिन्यामध्ये तर देशामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस यांच्यानंतर सगळ्यात मोठी राष्ट्रीय पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टीची नोंद झालेली आहे. देशातली 3ऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनवादी समतेच्या मानवतेच्या विचारावर चालणारी एकमात्र राष्ट्रीय पार्टी आहे. आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. या राष्ट्रीय पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तुमची आमची या देशाची बहुजनांची आन बान शान आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रभारी सन्मान्य राजारामजी, महाराष्ट्र अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या या मुंबई शहरामध्ये आपण काम करतोय. राष्ट्रीय पार्टीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की अनेक लोकांना गेल्या काही दिवसापासून असं वाटतंय की बहुजन समाज पार्टी ही कमकुवत झाली की काय. काही लोकांना कमकुवत झाली की काय असं वाटतं आणि काही लोकांना कमकुवत झाली पाहिजे असं वाटतं. आता कोणाला कशामुळे काय वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ये मुंगेरी लाल के हसीन सपने पाहणाऱ्या आमच्या सगळ्या शुभचिंतकांना सांगितलं पाहिजे की बहुजन समाज पार्टी कमकुवत झालेली नाही, संपलेली नाही. ठीक आहे, निवडणुकीतले एका दुसरा निकाल मागं पुढे झाला असेल, परंतु आजही आमच्या नेत्या बहन मायावतीजी जेव्हा एक आवाज देतात तेव्हा 9 ऑक्टोबरला या देशाने पाहिलं की बहन मायावतीच्या एका कॉलवर 20 लाख लोक मान्यवर कांशीरामजींना अभिवादन करायला आले आणि 20 लाख लोक एका ठिकाणी आल्यानंतरही इतक्या शांततेत आले आणि एवढे शांततेत गेले की एक साधी कॅज्युअलिटीची कुठं नोंद झाली नाही. बहुजन समाज पार्टी तुम्हाला वरती दिसत नसेल कोणाला, परंतु बहुजन समाज पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की खाली जमिनीवर सातत्यानं निरंतरपणे काम करणारी माणसं बहुजन समाज पार्टी जवळ आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये जरी ताकदवर बहुजन समाज पार्टी आहे असं तुम्ही मान्य करत असाल 20 लाख लोक पाहून, महाराष्ट्रात काय, मुंबईत काय आणि मुंबईत काय या प्रश्नाचं उत्तर आहे की या मुंबई शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंगलाताईंच्या सहित सगळ्यात जास्त 76 उमेदवार देणारी एकमात्र बहुजन समाज पार्टी आहे. बहुजन समाज पार्टी आहे. त्यामुळे आम्ही उत्तर प्रदेशात ताकदवर आहोत, महाराष्ट्रात आमची पाळंमुळं रुजलेली आहेत या मातीमध्ये आणि मुंबईमध्ये देखील ती पाळंमुळं तितकीच घट्ट रुजलेली आहेत. चांगल्या चांगल्यांना जे शक्य झालं नाही ते बहुजन समाज पार्टीने करून दाखवलं. मुंबईमध्ये 76 उमेदवार आम्ही देऊन उभे आहोत आणि हे 76 उमेदवार देखील काही असे तसे नाहीत. ज्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपण आज केलं त्या मंगलाताई आमच्या डॉक्टरेटात PhD झालेल्या आहेत. PhD झालेल्या उमेदवार आमच्या जवळ आहेत. आमच्या जवळ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार आहेत, ग्रॅज्युएट उमेदवार आहेत. 8 ते 10 वकिलांना आम्ही तिकीट दिलेत. चार्टर्ड अकाउंटंट आमच्या जवळ उमेदवार आहेत. 3 शिक्षिका ज्या सध्या शिक्षिका आहेत नवीन पोरी आमच्या भगिनी त्या उमेदवार आहेत.
आणि तुम्हाला सांगतो 18 ते 21 ते 30 या वयोगटातले 25 नव्या दमाचे तरुण शिलेदार आम्ही बहुजन समाज पार्टीने मैदानात उतरवलेले आहेत। बहुजन समाज पार्टी संपली असं म्हणणाऱ्यांना मला वाटतं एवढं पुरेसं आहे। आता आपण आपल्या ऑफिसच्या कारभारावर येऊ, कार्यालयावर येऊ, मंगलाताईच्या प्रचाराबद्दल बोलू। बहुजन समाज पार्टी मी तुम्हाला जसं आधी सांगितलं राष्ट्रीय पार्टी आहे आणि राष्ट्रीय पार्टी असल्याचा फायदा काय होतो बघा। राष्ट्रीय पार्टी असण्याचा फायदा हा आहे की आमचं चिन्ह पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बॅलेट पेपरवर या आपल्या चळवळीतले अतिशय ज्येष्ठ नेते कधी काळी या जिल्ह्याचे नेते असणारे आमचे गंगाधर झगडे साहेब आलेले यासाठी या हे सगळे लोक दिसत नसले तुम्हाला कुठेतरी पण बरोबर आमच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या कामामध्ये न बोलवता तुम्ही कोणीही यांना बोलवलं नाही तरी हजर आहे। तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष असण्याचा फायदा आपलं तिकीट आपलं चिन्ह किती नंबरला येत आहे बॅलेट पेपरवर आमच्या उमेदवाराचं चिन्ह पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फार तर नंबरवर असतं। पहिल्या दुसऱ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर चिन्ह असतं। नाही तर आमच्या सारखे तुमच्या माझ्या समोर जे उमेदवार इतर उभे आहेत अनेक उमेदवार हौसी खातर निवडणुका लढवणाऱ्यांना पक्ष नसतो, नवीन पक्ष असतो, काय काय असतं त्यांचं चिन्ह कुठे आहे ते शोधण्यात नाकात दम येतो मतदारांच्या। किती नंबरवर असेल ते सापडायला शोधायला वेळ लागतो। बरं त्या उमेदवाराची बिचाराची गोची अशी असते का ते चिन्ह काय ते लोकांना सांगणे, लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवणे, ते चिन्ह माझं आहे हे समजून या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांची पूर्ण शक्ती। त्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर राष्ट्रीय पार्टीच्या बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हावर निवडणुकीला उभा असलेल्या मंगलाताईंचं अर्ध्याधिक काम आधीच झालेलं आहे। आता फक्त 15 तारखेपर्यंत मैदानात टिकून राहणे, घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, मतदारांना हात जोडून विनंती करणे, आपल्या पक्षाची विचारधारा भूमिका जी काय आहे ती आपल्या हँडबिलच्या माध्यमातून पॅम्पलेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे, एवढंच काम आहे। आम्हाला आमच्या समाजातल्या बहुजन समाजातल्या मतदारापर्यंत आम्हाला फक्त आमचा निशाणी आणि बघा तुमच्या माझ्या आधी बहुजन समाज पार्टीसाठी आपले आयुष्य घातलेली लोक आहेत आणि त्या या विक्रोळीमध्ये जिथं आम्ही राहतो तिथं मान्यवर कांशीरामजी आणि स्वयं बहनजी देखील अनेकदा येऊन गेलेले आहेत। 1 जानेवारी 2004 रोजी इथे बहन मायावतींचा या संभाजी मैदानामध्ये 4 तासाचा कॅडर कॅम्प झालेला आहे। त्यामुळे या विक्रोळीला बहुजन समाज पार्टी नवीन नाही, विक्रोळीला बहुजन समाज पार्टीची हत्ती निशाणी नवीन नाही। तुम्हाला मला फक्त एवढंच काम करायचंय की आम्ही मैदानात आहोत, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमचा उमेदवार या मेरिटवाल्या उमेदवार आहेत आणि या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही शेवटपर्यंत हा संघर्ष तडीस नेण्यापर्यंत लढणार आहोत। एवढा संदेश द्या। या विक्रोळीत तुमच्या सोबत जेवढी माणसं दिसतात त्याच्यापेक्षा कित्येक माणसं या विक्रोळीमध्ये अशी आहेत की जी घरात जरी आज बसलेली असली तरी बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला मतदान करतीलही आणि इतरांना करायला सांगतील देखील। आणि म्हणून ताई तुम्हाला सांगतो 118 मध्ये ज्या दिवशी तुम्ही आपलं तिकीट डिक्लेअर झालं, फॉर्म भरला, तो फॉर्म त्रुटीमध्ये न आढळता पात्र झाल्यावर आणखी एक असे म्हणूया आपण स्टेज होती विड्रॉवलची, ती देखील पार झाली आणि आज तुम्ही या रणांगणामध्ये रणरागिणी सारख्या उभ्या आहात, बाबासाहेबांचा हत्ती घेऊन उभ्या आहात। हा समाज तुमच्याबद्दल तितक्याच आदरानं असतेनं आपुलकीनं तुमच्याकडे बघतोय। तुम्ही देखील शेवटपर्यंत या लढाईला इतक्याच नेटानं इतक्याच जोमाने लढा। ही सगळी माणसं लोकांना भाड्या पैसे देऊन माणसं आणावं लागतात, माणसं भेटत नाहीत। इतकी भारतासारख्या देशात लोकसंख्येवाल्या देशात अडचण आहे की पैसे देऊनही लोक प्रचाराला येईना झालीत। तुमच्याजवळ बिना प्रचाराची बिना पैशाची माणसं इथं आहात, त्याचं कारणच आहे की हा चळवळीचा विचार, हा परिवर्तनाचा विचार, आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडवणारा विचार आहे। आणि आपण या सगळ्या गोष्टी 12 जानेवारीला मी ताईंना विनंती केली, या 12 जानेवारीला विक्रोळीला आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये ताईंच्या प्रचाराची जाहीर सभा आपण घेणार आहोत। मी स्वतः त्या सभेला ऍड्रेस करायला येईल
आमच्या मुंबईचे अध्यक्ष पंकज जाधव आहेत, त्यांना देखील विनंती करतो की ते देखील या सभेला येतील. आपण ती सभा जास्तीत जास्त संख्येने लोक त्यामध्ये आणून मतदारांना बोलवून यशस्वी करा. एक चांगला जाहीर संदेश चळवळीच्या विचाराचा, बहुजन समाज पार्टीच्या प्रचाराचा आणि बहुजन समाज पार्टी या मुंबईमध्ये निवडून येणं का गरजेचं आहे हा संदेश आपण त्या सभेमधून देणार आहोत. आपण सगळ्यांना विनंती करतो की त्या सभेसाठी जोरदार तयारी करा, आणि जोपर्यंत हा निवडणुकीचा सगळा आपल्या वरची जबाबदारी ही पार पडत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वांना ताईंच्या वतीनं पक्षाचा नेता म्हणून विनंती करतो की ज्या पहिल्या दिवसापासून सोबत आहात तसेच दिवसेंदिवस स्वतःही सोबत राहा. वेळ अतिशय निकराची आहे, त्यामुळे शक्य झाल्यास तुमच्या सोबत आणखी काही सहकारी मिळतात का, वाढवता येतात का, त्याचाही प्रयत्न करा. बऱ्याच लोकांची अडचण आहे की ते आपल्या व्यक्तिगत संबंधामुळे म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे कदाचित उघडपणे तुमच्या सोबत येत नसतील तर नाराज होऊ नका. ते उघडपणे जरी येणार नसले तरी आंबेडकरी चळवळीचं 24 कॅरेटचं नाणं बहुजन समाज पार्टी आहे. आंबेडकरी चळवळीतलं 52 कशी नाणं, खणखणीत नाणं हे बहुजन समाज पार्टी आहे. देशातल्या, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या लोकांना माहिती आहे. हा विश्वास स्वतःमध्ये ठेवा. आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही बाबासाहेब म्हणायचे. हा आत्मविश्वास आमच्या विजयाची चाबी आहे आणि आत्मविश्वासाने जनतेच्या समोर जा. जनतेला विनंती करा, मतदान करवून घ्या. बाकी सर्व सविस्तर आणखी इतर गोष्टी ज्या आहेत त्या 12 तारखेच्या सभेत तुमच्याशी बोलेल सविस्तर, आणि इतर लोकांना इथे आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आज ताईंच्या कार्यालयाचं ओपनिंग झालं. पुढचे 4 दिवस प्रचाराचे आहेत. आज किती, 10 तारीख आहे, 8, 9, 10, 11, 12, 13 5 दिवस प्रचाराचे आहेत. संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होईल. त्या 5 दिवसाचा पुरेपूर वापर करून मतदार याद्यांच्या नुसार जे जे मतदार आहेत आयडेंटिफाय करा आणि त्या प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना विनंती करा, आपले हँडबिल्स द्या. चांगले अतिशय चांगले सुंदर हँडबिल तुम्ही छापलेले आहेत ते प्रत्येक घरामध्ये जाऊ द्या. तोपर्यंत त्या मीनवाईल बूथ आपले जेवढे बूथ आहेत पोलिंग बूथ त्या बूथवर आपले कार्यकर्ते लागणार आहेत. त्या बूथवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी करा, त्यांना जबाबदाऱ्या आणि त्या मतदारांचा एरिया वाईज जबाबदाऱ्या आखून द्या. महिला आमच्या भगिनी आहेत त्या देखील आपल्या बूथवर दिसल्या पाहिजेत, तर लोकांना वाटेल की यार ह्याच बीएसपीचं मतदान मागायला आल्या होत्या. आणि मग ते येणारे मतदार आपल्याकडे पाहून तरी निदान बरोबर त्यांचं स्मरण झालं तर बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला मतदान दिल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. बाकीच्या गोष्टी आपण 12 तारखेच्या सभेत विस्तारानं बोलू. आज तुम्ही कार्यालयाचं ओपनिंग केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि इथून पुढचे 5 दिवस अतिशय मेहनतीनं हा सगळा प्रचाराचा रथ तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत न्या, यशस्वीतेपर्यंत न्या. 16 तारखेला विजय झाल्यावर पुन्हा एकदा इथे फटाके वाजून एन्जॉय काय जल्लोष करण्यासाठी आपण जमा हो या विश्वासासह आपली रजा घेतो. जय भीम.